सातारा झेडपीतील वादाचे थेट विधानसभेत पडसाद. निवडणुकीतील राड्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने. मंत्री शंभूराज देसाईंच्या मागणीनंतर उपसभापतींकडून संबंधित पोलिसांवर कारवाईचे आदेश. घटनेची पूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय कारवाईचे आदेश देणं हे चुकीचं. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सभागृहात आक्रमक. निलंबनाचे आदेश मागे घेण्याची विनंती. अशोक खरातचा पाय आणखी खोलात. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल. कैलास चौधरी मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता. कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा समोर. अशोक खरात नाशिकच्या मिरगावात कमरेला पिस्तूल लावून फिरायचा. मिरगावकरांनी सांगितली दहशतीची कहाणी. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पोलीस चौकशी होण्याची शक्यता. शिवनिका संस्थान ट्रस्टींची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार. आज सभागृहात होणार निरोप समारंभ. 13 मे रोजी आमदारकीची टर्म पूर्ण होणार. युद्ध लांबल्यास जगात अघोषित लॉकडाऊन. इंधनाअभावी जग ठप्प होण्याची शक्यता. युद्धामुळे खनिज तेल उत्पादनात प्रचंड घट. धाराशिवमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी पथकं तैनात. 8 दिवसात 93 ठिकाणी छापे. हॉटेल आणि इतर व्यवसायात घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्यांवर कारवाई. जळगाव शहरात 5ही एलपीजी गॅस पंप बंद. गॅस तुटवड्यामुळे आठवडाभरापासून गॅस पंप बंद. गॅस अभावी पंप चालकांचे आर्थिक नुकसान. नागपूरमध्ये वंचित काँग्रेस आणि समविचारी पक्षांचं आंदोलन. संविधान चौक ते संघ मुख्यालय मोर्चा. प्रकाश आंबेडकर, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार. पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चाची जोरदार तयारी. आणि महाराष्ट्रावर निसर्गाचा डबल अटॅक. मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज.